नमस्कार, कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी तुम्हाला आता मेथीच्या भाजीचे पराठे बनवून दाखवत आहे. मेथी पराठा. त्यासाठी मी एक जुडी मेथीची आणली होती आणि ती मेथी पूर्ण अशी निवडून घेतलेली आहे आणि त्याच्या पूर्ण काड्या काढून असा मेथीच्या भाजीचा पाला घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. पाला चांगला धुवून घेतल्याच्या नंतर त्याचं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आणि नंतर एकदम भाजी अशी बारीक चिरून घ्यायची आहे. मी एकदम भाजी बारीक चिरून घेतलेली आहे. तर आता चला पुढे काय काय साहित्य लागते ते पाहूया. आलं, लसूण, हिरवी मिरची, लाल तिखट, धना पावडर, मीठ, तीळ आणि कोथिंबीर आणि थोडासा ओवा, 2 वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ म्हणजेच डाळीचे पीठ. आता हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आपण आणि ते सर्व साहित्य आता आपण त्या मेथीच्या भाजीच्या जो आपण पाला चिरलेला आहे ना मेथीचा, तो त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत भाजीमध्ये. तर आता चला गव्हाचं पीठ, बेसन पीठ हे सर्व टाकून घेतलेलं आहे. जे बी साहित्य आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना ते सर्व त्याच्यामध्ये आता आपण व्यवस्थित टाकून घेणार आहोत. तीळ एकदम असे पांढरे तीळ टाकायचे, एकदम छान पराठे दिसतात, चवीला पण छान. बारीक चिरलेली कोथिंबीर, तीळ, हळद, मीठ, धना पावडर, ओवा हे सर्व साहित्य आता मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि नंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या, आलं, लसूण हे बारीक करून घेणार आहे. आलं लसूण असं चांगलं बारीक करून त्याची पेस्ट करून घ्यायची. तुम्ही पराठे किती बनवणार आहेत त्याच्यानुसार तुम्ही साहित्याचं प्रमाण घ्या. आता सर्व साहित्य त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ते नंतर हिरवी मिरचीचा बारीक केलेला तो ठेचा पण त्याच्यामध्ये टाकलेला आहे. म्हणजे हिरवी मिरचीची पेस्ट, 1 चमचा ओवा टाकून घेतलेला आहे. जिरे टाकायचे 1 चमचा. मी थोडे पराठे केले त्यामुळे अर्धा चमचा जिरे आणि ओवा टाकलेला आहे. क्वांटिटीनुसार तुम्ही साहित्य वापरायचं आहे आणि अशाच प्रकारे मेथी पराठे करून घ्या. एकदम खमंग, खुसखुशीत, एकदम चांगले असे आपले मेथी पराठे तयार होत आहेत. तुम्हाला कशी वाटली माझी मेथी पराठा ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता मी पीठ पूर्ण असं मळून घेतलेलं आहे आणि पीठ इतकं घट्ट मळायचं ना का तर आपण त्याच्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं असते. त्यामुळे आता पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे 15 मिनटं. आता आपण पराठे असे व्यवस्थित लाटून घेणार आहोत. त्यासाठी थोडीशी पिठी घेतलेली आहे गव्हाची लावण्यासाठी, पोळपाटाला पराठा चिटकू नये म्हणून. पीठ तुमचं जर पातळ झालं तर पिठी जास्त लागते. आता गॅसवरती तोपर्यंत तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. पराठ्याला लावण्यासाठी तेल वापरा किंवा तूप वापरा. दह्याबरोबर इतके खमंग आणि छान लागतात हे पराठे. पराठा लहान मोठा कोणत्या साईजचा तुम्ही लाटू शकता. आता आपला तवा चांगला गरम झालेला आहे आणि पराठा पण एकदम चांगला असा लाटून झालेला आहे. एकदम असा पातळ बघा तुम्ही किती छान लाटलेला आहे. तुम्हाला चपातीप्रमाणे जितकं पातळ लाटता येईल ना तेवढा पराठा पातळ लाटून घ्यायचा.
तवा पण आपला गरम झालेला आहे. त्याच्यावरती आता आपण सर्व पराठे असेच भाजून घेणार आहोत. एक एक करून चपातीप्रमाणे सर्व पराठे असेच लाटायचे. पटकन अगदी 5 मिनिटात 5-6 पराठे तयार होऊन जातात मळून ठेवल्याच्या नंतर. सकाळचा नाश्ता, पालक पराठा, मेथी पराठा, आलू पराठा, हे सर्व पराठे एकदम असेच तर दोन्ही साईडने एकदम असा तेल सोडून मी पराठा भाजून घेतलेला आहे खमंग. तुम्ही पण असेच पराठे सर्व करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. दुसरा पण पराठा मी लाटून घेतलेला आहे आणि भाजून. तर चला, आपले सर्व पराठे असेच तयार होणार आहेत. तुम्ही पण असेच करा, खा. हेल्दी खा आणि निरोगी राहा. घरी बनवलेलं कधीही चांगलंच. चला, भेटूया नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये. दह्याबरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर एकदम छान लागतात.